श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांचे 5 अभंग श्रवण करणार आहोत. आज गुरुवार आहे. तुमच्या हातून ही स्वामी सेवा घडो ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर पहिला अभंग असा आहे की माझ्या जीवाचा श्वास तुझपाशी, ठेविला विश्वास नित्य तुझ्याशी. दे दे मला नाम तुझे स्वामी, चरणी तुझ्या ठेव मला नित्य दिनामी. म्हणजे भक्त म्हणतो, स्वामी माझं जगणं, माझा प्रत्येक श्वास तुझ्याशी जोडलेला आहे. जगात काही हो पण माझा विश्वास फक्त तुझ्याशीच राहील. यात श्वास तुझ्यापाशी म्हणजे केवळ जीवन नाही तर प्रत्येक क्षणातील श्रद्धा, विश्वास आणि प्राणशक्ती ही स्वामींच्या चरणाशी अर्पण केलेली आहे. नाम दे मला स्वामी म्हणजे केवळ शब्दाचा जप नव्हे तर नामामध्ये स्वामींची साक्षात्कार शक्ती आहे हे ओळखणं. चरणी ठेव मला म्हणजे अहंकार शून्य होऊन संपूर्ण शरणागती, मी नाही तूच सर्वस्व अशी अवस्था. हा अभंग आपल्याला शिकवतो की खरी शक्ती म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास आणि अहंकाराचं विसर्जन करा. दुसरा अभंग काय आहे तर संकटकाळी स्मरावे नाम तुझे, संकट नाहीसे होती क्षणात. दया करावी दिनावर स्वामी, तुझ्या बिन संसार अंधकार. हा अभंग नामस्मरण या आध्यात्मिक शस्त्राची ताकद दाखवतो. स्वामींचं नाव म्हणजे जणू प्रकाशाचा दिवा जो अंधकारात दिशा दर्शन करतो. भक्त म्हणतो, संकट आलं की मला कुठे धावायचं नाहीये, फक्त तुझं नाव घ्यायचं आहे. संकट नाहीसे होती क्षणात याचा अर्थ संकट संपणार नाही असं नाहीये, पण भक्ताचं मन शांत होतं आणि त्या शांततेत संकटाचं सामर्थ्य संपतं. तुझ्या विन संसार अंधकार म्हणजे देवाविना जगणे म्हणजे दिशाहीन प्रवास. हा अभंग शिकवतो की नावात देवी ऊर्जा असते आणि ती श्रद्धेने घेतली तर संकटांची जाळी स्वतः तुटते. तिसरा अभंग असा आहे की नाम घेता मन शुद्ध होते, तुझ्या चरणी भक्त मुक्त होते. स्वामी समर्थ म्हणे अनुभव घ्यावा, नामस्मरणेची सर्व सुख पावा. हा अभंग आपल्याला नामाची शक्ती काय असते ते सांगतो. नाम घेतल्याने मन शुद्ध होतं. म्हणजे काय होतं? अहंकार, द्वेष, लोभ, राग आणि मत्सर हे सारे भाव वितळतात, दूर होतात. तुझ्या चरणी भक्त मुक्त होते म्हणजेच स्वामींच्या चरणाशी मन एकरूप झालं की भक्त मुक्त होतो. संसारात राहूनही त्याचं मन स्वामीमध्ये विलीन होतं. अनुभव घ्यावा याचा अर्थ ही गोष्ट केवळ वाचायची नाहीये तर स्वतः अनुभवायची आहे. हा अभंग सांगतो की नाम हे केवळ जप नाही तर अनुभवाचं द्वार आहे. चौथा अभंग असा आहे की स्वामी समर्था तूची माझा आधार, तुझ्या विन जीव हा होतो उद्गार. संकटकाळी तुझी धाव घेतोस, तुझ्या विन दुसरा कोणीच नाही दिसत. हा अभंग भक्तांच्या अर्थ हृदयातून मोडतो. जेव्हा संसारातील सर्व दारे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उरतो, तो म्हणजे स्वामींचा चरण. स्वामींचं चरण स्पर्श. तुझी माझा आधार म्हणजे हे वाक्य श्रद्धेच्या सर्वोच्च टप्प्यावर नेतं. स्वामीवरचा आधार म्हणजे मानसिक, आध्यात्मिक, भावनिक शक्तीचं केंद्र आहे. तुझ्या विनजीव हा होतो उद्गार म्हणजे स्वामींच्या स्मरणाशिवाय मनाला शांतीच राहत नाही. ते संकटाच्या काळात स्वतः धाव घेतात. याचा अर्थ भक्ताचं हाक मारणं म्हणजे देवाचं उत्तर देणं. हा अभंग विश्वासाचं मूर्तिमंत रूप आहे जो भक्ताला संकटात स्थिर राहायला शिकवतो. पाचवा अभंग असा आहे की दत्तगुरु स्वामी समर्थ माझा पालक, तुझ्या विनमी कोणाचा दिन बालक. कृपा करुणी ठेव चरणी मला, हाची प्रार्थना अंतकरणी मना. या अभंगात भक्त आपला बाल भाव स्वामी समोर व्यक्त करतो. मी तुझं लेकरू आहे, तुझ्या वाचून माझं काही अस्तित्व नाहीये. पालक शब्द इथे फार गैर आहे. तो केवळ रक्षण करता नाहीये तर पालन करता, मार्गदर्शक आणि प्रेमाचा आधार आहे. तुझ्या विना मी कोणाचा म्हणजेच जगात कितीही माणसं असली पण खरा आधार फक्त गुरूंचाच असतो. कृपा करुणी ठेव चरणी मला म्हणजे माझं मन
तुझ्या चरणांपासून कधी दूर जाऊ देऊ नको. हा अभंग आत्मसमर्पण आणि गुरुभक्तीचं सर्वोच्च उदाहरण आहे. माझ्या जीवाचा श्वास तुझ पासी हा श्री म्हणजे आपण जो पहिल्यांदा जो अभंग श्रवण केला आहे तो अभंग श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि भावपूर्ण अभंग आहे. तो केवळ भक्तिगीत नाहीये, तो एक आध्यात्मिक जीवन मंत्र आहे. माझ्या जीवाचा श्वास तुझ पाशी ठेविला विश्वास नित्य तुझ्याशी, दे दे मला नाम तुझे स्वामी चरणी तुझ्या ठेव मला नित्य दिनामी. हा अभंग म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि शरणागतीचं परम प्रतीक आहे. त्यात भक्त आणि परमात्मा म्हणजेच स्वामी समर्थ यांच्यातील नातं केवळ देवभक्तांचं नाहीये, तर जीव प्राणांचं नातं आहे. माझ्या जीवाचा श्वास तुझ पाशी म्हणजे ही ओळ म्हणजे भक्तीचं अंतिम तत्व. भक्त सांगतो की स्वामी माझ्या शरीरातील प्रत्येक श्वास तुझ्या कृपेवर चालतो, म्हणजे माझं अस्तित्व, माझं बोलणं, माझं जगणं हे सर्व काही तुझ्यामुळेच आहे. हा शब्द शरणागताचा अर्थ नाहीये, तर मन, प्राण आणि चेतना या सर्वांचा परमात्म्याशी संपूर्ण मिलाप आहे. ठेविला विश्वास नित्य तुझ्याशी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जीवनात संकट, अपमान, दुःख, अपयश काही येवो, पण माझा विश्वास स्वामी पाशीच आहे. हा विश्वास म्हणजे आंधळा विश्वास नाहीये, तो अनुभवातून जन्मलेला आत्मविश्वास आहे. स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतलेला भक्त जाणतो की ते कधीही साथ सोडत नाहीयेत आणि म्हणून तो शांत असतो. दे दे मला नाम तुझे स्वामी. यात नाम हा शब्द केवळ जप किंवा शब्द नाहीये. स्वामींचं नाम म्हणजे देवी चेतनेचं बीज आहे. जो भक्त हे बीज मनात पेरतो त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक सुगंध पसरतो. नाव घेतल्याने मन निर्मळ होतं, दुःख विरतं आणि मनात समाधीचा प्रकाश निर्माण होतो. स्वामींचं नाव म्हणजे आपल्या अंतर्मनातील एक ज्योत आहे. चरणी तुझ्या ठेव मला नित्य दिनामी ही ओळ म्हणजे अहंकार शून्यता व्यक्त करणारी आहे. भक्त म्हणतो की मी तुझ्या चरणी राहू दे, मला दिन ठेव. दीन म्हणजे दुर्बल नव्हे, तर अहंकार रहित शुद्ध नम्र मन असावे. जो दीन होतो त्याच्यातूनच स्वामींचं तेज प्रकटतं. जो अहंकाराने भरलेला आहे त्याला देवही दुरून पाहतो, पण जो दीन, नम्र, दयाळू, श्रद्धाळू असतो त्याच्याजवळ देव स्वतः धाव घेतो. हा अभंग सांगतो की जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती ही परमात्म्याला समर्पित केली पाहिजे. भक्ती म्हणजे केवळ देवाचं नाव घेणं नाहीये, तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवणं आहे की तो आहे आणि तो माझ्या प्रत्येक हालचालीकडे प्रेमाने पाहतो. नामस्मरण हेच साधन आणि नामातच साध्य आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपली चेतना हळूहळू स्वामींच्या उपस्थितीत विलीन होते. दीनपणा म्हणजे खोटा आत्मत्याग नाहीये, तर अहंकाराचं विसर्जन करणं म्हणजे अहंकार तोडून टाकणं, त्याचं विसर्जन करणं. दीनपणा म्हणजे खोटा आत्मत्याग नाहीये, तर अहंकार दूर करणं आहे. अहंकाराचं विसर्जन करून टाकणं असा अर्थ होतो त्याचा. जो म्हणतो मी काही करत नाही, सर्व काही तुझ्यामुळे होतंय, जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, संकटे येतात, हा अभंग आठवा. तो सांगतो तू एकटा नाहीये, तुझ्या प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ आहेत. जेव्हा मन अस्थिर होतं, भीती वाटते, तेव्हा स्वामींचं नाव घ्या. त्यात अशी शक्ती आहे की ती भीतीला शांतीत बदलते. जेव्हा अहंकार डोकं वर काढतो, मी केलं, मी झालो असं वाटू लागतं, तेव्हा हीच ओळ आठवावी. चरणी तुझ्या ठेव मला नित्य दिनामी. हा अभंग आपल्याला शिकवतो की खरी शक्ती म्हणजे स्वतःला हरवणं नव्हे, तर स्वतःला स्वामीमध्ये विलीन करणं आहे. हा अभंग म्हणजे एक आत्मप्रार्थना. ती प्रार्थना अशी आहे की स्वामी माझं जीवन तुझ्या इच्छेनुसार चालू दे. माझा प्रत्येक श्वास तुझ्या स्मरणात राहो. माझ्या मनात अहंकार नको, फक्त तुझं नाम राहो. तू माझा श्वास आहेस, तूच माझं अस्तित्व आहेस. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आपल्या या स्वामी सेवेत सहभागी व्हा.